मित्रांनो, तुम्हासनी जर असं वाटत असेल आणि अपेक्षा असेल की दुसऱ्या उमेदवारांसारखं मी तुम्हासनी मागणं गिफ्ट आणि काय काय देईन, तर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। ते मी देणार नाही, ते मी देऊ बी शकत नाही, कारण निवडणूक म्हणजे पैशांची देवाणघेवाण करून केलेला व्यवहार नाही। तसलं वंगाळ काम मी करत नाही आणि कुणी करत असेल तर त्याला विरोध करतो। आणि मला असं वाटतं तुम्ही बी याला बळी पडू नये। तुम्ही एक गिफ्ट घेऊन आपला हक्क, आपला अधिकार विकताय। आपलं एक मत म्हणजे आपला अधिकार असतोय आणि आपला अधिकार आपण कधीच कुणाला ऐकायचा नसतोय। निवडणुका म्हणजे उमेदवारांच्या विचारांची लढाई, दृष्टिकोनाची लढाई आणि त्याचीच देवाणघेवाण करत आपलं मत आपण आपल्याला पटलेल्या विचारांना द्यायचं असतं। आणि म्हणूनच मी तुम्हासनी सांगतो की तुम्हासनी जर माझे विचार आणि दृष्टिकोन पटत असेल तरच तुमचं मौलाचं मत मला द्या। आणि त्याच्या बदल्यात मी कमळी मोहिते तुम्हासनी शब्द देतो, तुमचे प्रश्न, तुमच्या अडीअडचणी कॉलेज प्रिन्सिपल आणि कमिटी समोर नक्कीच मांडेल। तुमचं बहुमत तुम्ही मला द्याल अशी तुळजाई समोर मी प्रार्थना करतो, ते बी एकदम फास्टात। सत्याच्या बाजूने कोण भांडते? कमळी मोहिते। गाईज, बघितलं? ही कमळी बेस्ट भाषण देते। ही जर एवढंच कमाल भाषण देत राहील तर सगळे स्टुडंट्स तिचे फॅन होतील। आणि का होतील काय? झालेत, सगळ्यांचे चेहरे बघ। फॅन्स माय फूड। जसं त्या निंगू पिंगू कच्च्या लिंबूला तिची लायकी दाखवली ना, तशीच या कमळी बाबूला पण दाखवावी लागेल। तो इस नेक काम की शुरुआत हमसे हो जाए। लेट्स गो। कमळी, कमळी, ए सो सॉरी यार, अगं तुमच्यासोबत प्रचाराला नाही येत आलं, पण आता एकदम जोरात प्रचार करू हा। मी घोषणा पण लिहून आणल्यात। अरे शंभू, तुला काय सांगू, कमळीच्या भाषणाचा विद्यार्थ्यांवर असा परिणाम झाला म्हणून सांगू, सगळी एकदम खुश दिसत होती आणि आनंदाने टाळ्या बी वाजवत होती। खरंच कमळी तुझ्या कमळे ए चल चल मागे। ओ डिअर कमळी, काय म्हणाली होतीस अनिकाला? तिला पडलेलं बघणार। अरे पण इथे तर वेगळंच घडतंय। कमळी पडली आम्ही पाहिली, कमळी पडली आम्ही पाहिली। अरे बापरे, कमळी तुला लागलंय अगं, रक्त येतंय बिचारी कमळी। ए कमळे, कुठे चालली? थांब ना। आता तुझी हिम्मत, तुझा जोश, त्याचं काय होणार? हा, मला काय वाटतंय माहितीये कमळी, तू आहे ना दुसऱ्यांसाठी उभं राहण्यापेक्षा स्वतःसाठी उभं राहायला शिक। ते जास्त चांगलं आहे तुझ्यासाठी। काय झालं रे?